बिझनेसमॅन मुलाबरोबर लग्न करण्याचं ज्या मुलींचं स्वप्न आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नोकरीवाल्यासोबत लग्न करणार नाही अशी अट मीही माझ्या घरच्यांना घातली होती, म्हणून त्यांनी माझं एका बिझनेसमॅन सोबत लग्न लावून दिलं. मग आता मीही सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून आमच्या तिघांचा डब्बा बनवून दुकानावर जात असते. 11 वाजता दुकानावर पोहोचून दुकानातली अशी छोटी मोठी मदत मीही करत असते. त्यानंतर आम्हाला जेवायला 3-4 असं कितीही वाजतात, जोपर्यंत कामं संपत नाही तोपर्यंत. आणि कितीही वर्कलोड असला, कितीही प्रेशर असलं तरी धनींच्या जिभेचे चोचले संपत नाही. ते तर चालूच राहणार आहेत, तुम्हाला इथून पुढेही बघायला मिळणार आहेत. कामं आवरेपर्यंत संध्याकाळ होते. संध्याकाळी 7ला घरून निघायचं आणि घरचेही कामं करायचे, जसं की हे चाकूला धार लावून आणणं, भाजीपाला आणणं किंवा असे इतर भरपूर कामं असतात. ते आवरल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आणि नवऱ्याची वाट बघायची की ते कधी जेवायला येणार. आता 11:15 वाजलेत तरी अजून धनींचा पत्ता नाही आहे. तुम्ही बघितलं तर पूर्ण एरिया झोपला आहे, सगळे शांत, कारण इथे सगळे गव्हर्नमेंट जॉबवाले लोक आहेत. शेवटी धनींची वाट बघत बघत टाइमपास काय करावा म्हणून कधीतरी लसूण सोलते, कधीतरी कोथिंबीर निवडते, कधी काही असे बरेचसे कामं करत. रात्रीचे 12 वाजायला 10 मिनटं कमी असताना हे दोघं घरी आलेत. हा माझा भाऊ. जोपर्यंत आमचे जेवणं होत नाही तोपर्यंत हा आम्हाला जोडी थांबतो. कितीही लेट झालं तरी आम्ही दोघं सोबतच जेवण करतो. तिथून पुढे आमचे जेवणाचे व स्वयंपाकाचे भांडे घासले जातात आणि झोपायला आम्हाला 1 किंवा 1:30 तर हा असतो एका बिझनेसमॅनच्या आणि त्याच्या वाईफच्या आयुष्यातला रिअल स्ट्रगल. जर बिझनेसमॅनसोबत लग्न करण्याची तुमच्या मनात इच्छा असेल तर या गोष्टींची तयारी तुमची असायला हवी. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला त्याच्या बिझनेसमध्ये खांद्याला खांदा लावून उभं राहावंच लागणार आहे, तेव्हाच तुमचा बिझनेस हा मोठा होणार आहे. या सगळ्या गोष्टींची मनात तयारी ठेवूनच बिझनेसमॅनसोबत लग्न करण्याचा विचार करा. बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो, मालकाला नोकराच्या आधी दुकानातून निघता येत नाही.